स्वागतम सुस्वागतम. हिंदवी स्वराज्याचे संस्थापक श्री शिवछत्रपतींना मानाचा मुजरा. लोकराजा राजर्षी छत्रपती शाहू महाराजांना मानाचा कुर्णिसार. विद्येचं आणि कलेचं आराध्य दैवत श्री गणेशाला साष्टांग दंडवत. आमच्या मंडळाचे प्रेरणास्थान कैलासवासी श्रीयुत शशिकांत कोळी तलाठी यांच्या पवित्र स्मृतीस विनम्र अभिवादन. श्री दत्त महाराज, श्री बुवाखंड महाराज अशा अनेक संत महंत थोर सत्पुरुषांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या ऐतिहासिक, धार्मिक, आध्यात्मिक पुण्य क्षेत्र असलेल्या शिरोळ नगरीतील आपल्या सर्वांचं लाडकं मंडळ, आपल्या मनातलं मंडळ बाल गजराज गणेशोत्सव मंडळ. बाल गजराज गणेशोत्सव मंडळ छत्रपती शिवाजी महाराज तख्ता मागे कोळी गल्ली शिरोळ. आमच्यावर प्रेम करणाऱ्या मायबाप रसिक प्रेक्षकांना विनम्र अभिवादन, विनम्र अभिवादन. तब्बल 2 दशके झाली आम्ही आपल्या समोर सजीव देखाव्यांच्या माध्यमातून प्रबोधनाचे कार्य करीत आहोत. यामध्ये सामाजिक, कौटुंबिक, ऐतिहासिक, धार्मिक, आध्यात्मिक, विनोदी तसेच स्त्री भ्रूण हत्या, व्यसनमुक्ती, शैक्षणिक, राजकीय आदी विषयांवर प्रकाशझोत टाकण्याचा आमचा नेहमीच प्रयत्न असतो. आणि याचेच फलित म्हणून आपल्यासारख्या चोखंदळ मायबाप रसिक प्रेक्षक यांच्या पसंतीस फिरून उरलेल्या गतसाल 2023 चा सजीव देखावा सुख म्हणजे नक्की काय असतं या देखाव्याला आपल्या सर्वांच्या शुभ आशीर्वादाने आणि श्री गणरायाच्या कृपाशीर्वादाने सुख म्हणजे नक्की काय असतं, सुख म्हणजे नक्की काय असतं या देखाव्याला आपल्या सर्वांच्या शुभाशीर्वादाने आणि श्री गणरायाच्या कृपा आशीर्वादाने आमचं मंडळ मानाच्या आणि प्रतिष्ठेच्या शिरोळ पोलीस स्टेशन आणि शिरोळ पत्रकार संघाच्या श्री गणराया अवॉर्डच्या प्रथम क्रमांकाचं मानकरी ठरलं. बाल गजराज गणेशोत्सव मंडळ, गणेशोत्सव मंडळ छत्रपती शिवाजी महाराज तख्ता मागे कोळी गल्ली शिरोळ, कोळी गल्ली शिरोळ. सर्व गणेश भक्तांचं सहर्ष स्वागत करीत आहोत, सहर्ष स्वागत करीत आहोत. समाजामधील तुमच्या आमच्या कुटुंबातील सर्वात उपेक्षित घटक म्हणजे वृद्ध व्यक्ती. याच वृद्ध व्यक्तींच्या सन्मानार्थ हा देखावा समर्पित करतोय. नाही रे नाही कुणाचे कुणी, नाही रे नाही कुणाचे कुणी, नाही रे नाही कुणाचे कुणी, कुणाचे कुणी, नाही रे नाही कुणाचे कुणी, नाही रे नाही कुणाचे कुणी, नाही कुणाचे कुणी. कोणत्याही शुभ कार्याची सुरुवात गणेश वंदनेने होते. आम्ही आमच्या मंडळाचे यशवंत गुणवंत कलाकार श्री गणरायाला वंदन करून देखाव्याला सुरुवात करीत आहोत, देखाव्याला सुरुवात करीत आहोत. हे शिवशंकर गिरिजातनया गणनायक प्रभु बरा. शुभ कार्याचा शुभ प्रारंभी नमन तुला ईश्वरा. हे शिवशंकर गिरिजातनया गणनायक प्रभु बरा. हे शिवशंकर गिरिजातनया प्रसन्न हो गुना विघ्न हरावे, नम्र कलेचे सार्थक व्हावे. प्रसन्न हो गुना विघ्न हरावे, नम्र कलेचे सार्थक व्हावे. तुझ्या कृपे
सेने यश कीर्तीचा बहर येऊ दे भला हा शुभ कार्याचा शुभ प्रारंभी सुया घे ग दाबण घे दाताच दातवण घ्या ग कुणी कुंकू घ्या कुणी काळमणी दाताच दातवण घ्या ग कुणी कुंकू घ्या कुणी काळमणी सुया घे ग दाबण घे ये सुया घे पोगे पणी घे माय ये गजगे पिनागे ए बाई कोण तू हा? निघ इथून. काय चाललंय तुझं कार्यक्रम काय चाललाय आणि तुझं काय चाललंय काय झालं बाबा तुझं आपलं इकडंच सुया घे न बिया घे ये तुझ्या घरामध्ये काय चोरी करायला आले का डाका घालायला आले तुझ्या घरात काय चोरी करत नाही का डाका घालत नाही एवढा भाकरीचा तुकडा दे जाते मी भाकरीचा तुकडा आता दुपारची वेळ झाली हा दुपारची ये आता सगळी शेताला गेली घरी कुलप लागली अरे थोडी भाकर दे लेकरू बघ कसं टकामका पाहते तुझ्याकडे हे सारं खरं आहे बाई तुझं हा आता दुपारच्या वेळेला शेताला कुलप लावून गेली मीच उपाशाने तुला काय देऊ म्हणजे द्यायला काही नाही द्यायचं तर नाही देऊ नको बाबा पण मी काय म्हणते ते जरा ऐकून तर घेशील का नाही फुकटच आहे नव फुकटचं लई ध्यान बाबा तुझं असं म्हणतात ना भाऊ इकडचं असं तिथं घे ना कोणी आणि फुकटचं असं तिथं बाबल्या दोन्ही अरे फुकटच हाय तू जर माझं ऐकून घेतलं ना तर तुला बुरगुंडा होईल ग तुला बुरगुंडा होईल ग तुला बी होईल मला बी होईल याला बी होईल ग बुरगुंडा होईल ग बया बुरगुंडा होईल ग हसू आलं तुला तर मला कसं होईल बोरगिंडा बर बुरगुंडा म्हणजे काय वाटलं तुला लेकर बाळ अरे बुरगुंडा म्हणजे लेकर बाळ नाही मग काय अरे बुरगुंडा म्हणजे आमच्या भाषेमध्ये बुरगुंडा या शब्दाचा अर्थ आहे ज्ञान म्हणजे ज्ञान प्राप्ती होईल हा म्हणजे तुला ज्ञान होईल 4 ज्ञान 10 अवतार आमच्याच अध्यात असतात तुझं कसं आहे तुझं आहे तुझ्यापाशी तू जागा चुकलाशी आणि तीच चुकलेली जागा दाखवण्यासाठी संतांनी ग्रंथाचं भारुडाचं वाङ्मयाची निर्मिती केली आहे बाबा मला सांग एखादा ग्रंथ जुना झाला त्याची दुसरी आवृत्ती काढायला येते काढता येईल कागद जर फाटला तर त्याचं झेरॉक्स काढता येते ठेवता येईल परंतु मला सांग माझे माय बाप हो ग्रंथाचा संस्कार करून घेण्यासाठी या नरदेहाची प्राप्ती परमात्म्याने करून दिली या नरदेहाचं झेरॉक्स मशीन झालं तर काय भाऊ म्हणून सांगते बुरगुंडा म्हणजे ज्ञान बुरगुंडा म्हणजे लेकर बाळ हवं बर हे सगळं बरोबर आहे हा आज तू इकडे कसं वळलीस अरे बाबा वर्षाला मी येते या शिरोळ नगरीत पाटील गल्ली गावडे गल्ली काळी गल्ली गोडीवीर समधीकडे फिरते अरे गेल्या वर्षी इथे या बालगजर मंडळाचे देखाव बघायला आले आणि तोबा गर्दी खरोखर होय होय ही कोळी गल्लीतली पोरं चांगला देखाव करतात ह होय की काय हो ह्या बरोबर बोलते ना मी अहो हे मंडळ प्रबोधनाचं ज्ञानदानाचं काम करतंय अगं म्हणून तर या मंडळाला मानाचा प्रतिष्ठेचा पोलीस ठाणे शिरोळ आणि शिरोळ शहर पत्रकार संघाचा श्री गणराय अवॉर्ड प्रथम क्रमांक मिळाला खरंच काय महाराज होय मग यातच खरोखर मला कौतुक आहे आणि या मंडळमुळं बुरगुंडा होईल ग तुला बुरगुंडा होईल ग तुला बी होईल ग मला बी होईल ग याला बी होईल ग बुरगुंडा होईल ग तुला बुरगुंडा होईल ग बुरगुंडा होईल ग तुला बुरगुंडा होईल ग उगी 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 देतो 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 गपके गपके हा गपके नाही मारत कुणी मारलं कुणी गपके का बोलून देतो का हा का करून देतो माणसाबरोबर हा बाबी कसाच जमतो घरी मोडता काय सांगतो हा
देतो. नाही सारखं नाही रडायचं. त्या आत्याच्या मांडीवर बसतो का? त्या आत्याच्या माडीवर बसू. बापावर गेलाय दोड, शुद्ध मुद बावर गेले. वाडगे माय जरा भाकर आण बाळाला माय. काय तर आण शोभाक्का, जरा बाळाला भाकर तुकडा आण गे माय. शोभाक्का गुरगुंडा होईल ग तुला, गुरगुंडा होईल ग तुला बी होईल ग, तुला बी होईल ग, गुरगुंडा होईल ग तुला, गुरगुंडा होईल ग. पूर्वीच्या बाया जात्यावर बसल्या की देवाला हाक मारायच्या. मारत होती का नाही आजी? पूर्वीच्या बाया लय हुशार. खायाचं एकाचं, गायाचं एकाचं, जात कुणाचं, सासरचं. बरोबर आहे. जात्यावर बसलं की गुणगान कुणाचं, मायरचं. काय सांग? लई बाया हुशार. पूर्वीच्या बायाने विचारा, जात्यावर बसल्या की माहेरचं गुणगान गायच्या. बरोबर आहे. वाटच्या रे वाटच्या काय बघतो खेड्याला, वाटच्या रे वाटच्या काय बघतो खेड्याला, सोन्याचं कुलूप माझ्या बंधूच्या वाड्याला, सोन्याचं कुलूप माझ्या बंधूच्या वाड्याला. काय म्हणत होत्या? सोन्याचं कुलूप आहे माझ्या भावाच्या वाड्याला. बरोबर आहे. केवढा मोठा अभिमान माहेर बद्दल, होय की? केवढं मोठं प्रेम. होय. सोन्याचं कुलूप हाय म्हणते माझ्या भावाच्या वाड्याला. हा, हा. हिच्या भावाच्या वाड्याला घरकुल सुद्धा मंजूर नाही, पण जात्यावर बसली की म्हणती सोन्याचं कुलूप माझ्या भावाच्या वाड्याला. का व? कारण पूर्वीच्या महिलांना माहेर बद्दल प्रेम होतं, जिव्हाळा होता, आपुलकी होती का नाही मावशी? होय होय होय. पूर्वी मुलीचं लग्न झालं, मुलगी सासरी निघाली की आई वडिलांच्या गळ्यात पण रडायच्या पोरी. हा, जुन्या बायकांना विचारा, हाय की नाही? बरोबर. बरोबर आहे की? तुम्ही दोघी तिघी रडला की नाही? रडत होता की नाही मावशी? हे होती ती मावशी लय रडत होती. हा, नाही रडलं? नाही, तुम्ही एकच दिवस रडला, आता ते रोज रडतय. ती गोष्ट इकडे हाय, कारण बाया एक दिवस रडत्यात हो, फक्त लग्नातच हो. प्रेम राहिलं नाही महाराज, माया राहिली नाही. बरोबर आहे. हे सगळं तुझं बरोबर आहे, पण अचानक तू इकडं आज कशी काय वळलीस? तुला दुसरी कुठली गल्ली दिसली नाही? अरे बाबा, गेल्या वर्षी मी तर आलतो, इथली गर्दी बघितली आणि ठरवलं हे मंडळ समाज प्रबोधन चांगलं काम करतंय, म्हणून या वर्षी काय केले ते बघायला आलोया. बरोबर केलीस बा. या मंडळाची कीर्ती फार मोठी आहे बाबा. या शिरोळच्या दत्त महाराज, गोवापन महाराजाच्या पांढरीत अनेक चांगली माणसं भेटली महाराज. होय. माझं म्हणणं फक्त इतकंच हाय, काय हाय? माणसानं कसं असावं, मरावं पर कीर्ती रूपी उरावं, बरोबर आहे. थोडस जगावं, पण असं जगावं की त्यांना आपल्या आई वडिलांचं, आपल्या गुरुचं नाव करावं. बरोबर बोललीस. अगं तू कोणाबरोबर बोलतेस तेच कळत नाही. अरे कालच मी तुमच्या इथल्या दत्त कारखान्यावर गेली होती, झुणका भाकर मागाया. माझं पोरग बी लई रडतय होय. म्हणून झाडाखाली बसली होती. हा. दत्त भांडार समोरच या शिरोळ गावचे एक रिटायर झालेलं शिरोळ भूषण बजरंग काळे गुरुजी आहेत की? आहेत की नाही? आहेत. त्यांनी एक तिथं वयोवृद्ध ज्येष्ठ लोकांसाठी आपली सुख दुःख सांगण्यासाठी, एकमेकांच्या सुखदुःखात सहभागी होण्यासाठी हा. उतरत्या वयातील एक आधार म्हणून त्यांची विरंगुळा नावाची संस्था स्थापन केली आहे. काय सांगतीस? वय होय होय केले की. मग पुढं काय झालं? तिथं मला एक वयोवृद्ध जोडप्याची व्यथा ऐकायला मिळाली. म्हातारपण म्हणजे परतीचा प्रवास. होय. लय हाल होतात बाबा म्हातारपणात. लय हाल होत्यात. बरोबर आहे तुझं. म्हातारपण आलं की माणसाची अवस्था आडगिळ्यातल्या पसाऱ्यासारखी होते. वय बाबा. एखादं झाड फळ देईपर्यंत त्याचं महत्व होय. असतंय, नंतर त्याचं जळालच होतंय. वय बरोबर आहे महाराज. समाजामध्ये अशी अनेक वयोवृद्ध ज्येष्ठ नागरिक आहेत. होय. अशापैकी एक वयोवृद्ध जोडप्याची कथा तुम्ही लक्ष देऊन पहा. हा. मंडळी, हे पाहिल्यावर तुमच्या आपसुकच तोंडात येईल. नाही रे, नाही कुणाचे कुणी, नाही रे, नाही कुणाचे कुणी, नाही रे, नाही कुणाचे कुणी, कुणाचे कुणी, नाही रे, नाही कुणाचे कुणी. नाही रे, नाही कुणाचे कुणी. या
शतदा प्रेम करावे या जन्मावर या जगण्यावर शतदा प्रेम करावे शतदा प्रेम करावे या जन्मावर या जगण्यावर शतदा प्रेम करावे. नमस्कार मंडळी, नमस्कार. काय विनोद चाललाय? हा? काय नाना, काय बापू, काय म्हणतोय काय आजचा वर्तमानपत्र? काय विशेष? काय विशेष नाही, पण आपल्यावर एक बातमी बाकी चांगली छापली आहे. ती कुठली दादा? बापू, महाराष्ट्रातील वृद्धाश्रमात जी आपल्यासारखी वयोवृद्ध माणसं आहेत याची सर्वात जास्त संख्या ज्यांची मुलं सरकारी नोकर आणि श्रीमंत आहेत. बरोबर आहे. बघा की नाना, काय करायचं आजच्या तरुण पिढीला? के नव आज आपले मोरे सर कोणी दिसत नाही. अरे नव, हे काय? या 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 बसा बसा. वेळ कसा काय केला सर? आता कसलं काय वेळ काय आणि काय कसं तरी दिवस ढकलत न्यायचं. असं का म्हणता हो सर? तुमचं अगदी सगळ्यांच्या पेक्षा बेस्ट आहे. मुलगा चांगल्या नोकरीला आहे, सून, नातवंडे, पत्नी, असा चांगला सोन्यासारखा परिवार आहे. आणि पेन्शन सुद्धा काही कमी नाही, 22,000 आहे. हा? अहो, म्हातारपण म्हणजे पिकल्या पानासारखं आयुष्य. ते कधी कळून पडेल सांगता येत नाही बघा. खरं आहे बापू तुमचं, पण हे पान पडताना फार त्रास सहन करावा लागतो. कुठे उडून कुठं जाईल सांगता येत नाही. अशी अवस्था आपल्या म्हातार माणसांची झाली. तरी बरं, अहो आपल्या या बजरंग काळी सरांनी म्हातारपणीच्या आणि हालाकीच्या प्रवासात कुठंतरी मनाला विरंगुळा मिळावा, आपली सुखदुःख एकमेकांना भेटून सांगता यावीत यासाठी दत्त कारखान्याच्या रम्य परिसरात विरंगुळा हे खुलं व्यासपीठच निर्माण केलंय. खरंच काळे सरांचं कार्य खूप छान आहे. अहो सर, यात माझं कुठलं एवढं योगदान? आपण निमित्त मात्र असतो. सर्व काही भगवंताच्या कृपेनेच घडत असते. सर, तुमच्या त्या भगवंतालाच विचारा, भगवंता तू इतका कठोर का झालास? एका बाजूला ज्यांना आम्ही जन्म दिला ते आम्हाला विसरतात आणि दुसऱ्या बाजूला ज्यांनी आम्हाला जन्म दिला तो तूही आम्हाला विसरतोस. मग विस्कटलेल्या या हाडांचे सापळे घेऊन हे भगवंता आम्ही खेळलेली कुणाच्या पायावर डोकं आदळायचं रे, कुणाच्या पायावर डोकं आदळायचं. पाहिलेत मंडळी, संसाराचा गाडा ओढून ओढून मनानं शरीरानं थकलेले हे सवंगडी या वयात एखादा विरंगुळा मिळावा म्हणून एकत्र येतात, आपलं मन हलकं करतात, आपल्या व्यथा वेदना दुःख एकमेकांना सांगतात. पण सगळ्यांच्याच बाबतीत असं होतं असं नाही. काही लोक अशी असतात की ते या समाजाची, मुलांची, घराची अब्रू जाईल या भीतीने आपल्यावर होणारा अन्याय मुकाट्यानं सहन करत मूग गिळून गप्प बसतात. पण त्यामध्ये त्यांचा विनाकारण छळ केला जातो. आयुष्यभर फक्त आणि फक्त आपल्या कुटुंबासाठी, पोराबाळांसाठी पै पै साठवणारा जेव्हा अडचणीत येतो तेव्हा त्याची अवस्था कशी होते हे पाहाच मंडळी.
बबलू आणि शिवण्या, बाळानो, तुम्हाला काल मी परभुरामाची गोष्ट सांगितली की नाही? आज कुठली गोष्ट ऐकणार? आजी, मला छत्रपती शिवाजी महाराजांची गोष्ट सांग की ग. ए गुरु, ए शिवन्या, त्या म्हातारीच्या काय नादाला लागलाय? चटकन अभ्यासाला बसा बघू. आणि ओ आई, तुम्हाला बी काही कळतंय की नाही? पोरांची अभ्यासाची वेळ आहे आणि तुम्ही कामधंदा सोडून लहान पोरागत बसल्यासारखं बसलाय. अगं सुजाता, मी आपल्या नातवासनी गोष्टी सांगत होते, तेही चांगल्या थोर महापुरुषाच्या. यात मी काय गैर केलं का बाई? नातवांना गोष्टी आजीनं सांगायच्या नाहीतर कोणी सांगायच्या? बरा कित्ता हाय बाई तुझा. मला तुमच्या बरोबर वाद घालायला वेळ नाही. माझ्यावर कामाचा डोंगर पडलाय. यामध्ये थोडी मदत केली तर जरा बरं होईल. अगं, मी आयुष्यभर हेच काम करून थकलोय. माझं शरीर थकलंय तरी सुद्धा मला जमेल तेवढं मी करतेच की ग. मला तेवढं कळतंय की सुजाता. बरं, आणखी एक. ओय, आत्ता एवढ्यात बाबा येतील, त्यांना सांगा आज 10 तारीख आहे, अजूनही बाबांनी पेन्शनचे पैसे दिले नाहीत. घरातील सर्व किराणा सामान संपलंय, लाईट बिल भरायचंय, दुधाचं बिल द्यायचंय. अगं सुजाता, एक सांगायचं होतं तुला. आम्हा दोघांची लई दिवसाची इच्छा आहे बघ. शंभू महादेवाच्या दर्शनाला नाशिक त्र्यंबकेश्वरला जायची. म्हणून आमचं ठरलंय या महिन्यातील निम्मी पेन्शन तुम्हाला द्यायची आणि निम्मी आमच्या या देवदर्शन प्रवासाला खर्चायची. काय म्हणालात तुम्ही? पुन्हा एकदा बोला पाहू. तुम्ही दोघे या वयात फिरायला जाणार? लाज वाटते की नाही तुम्हाला? म्हातारपणात फिरायला जातात म्हणे. थोडी तरी लाज बाळगा. आणि सर्वात महत्वाचं म्हणजे तुमच्या अंगामध्ये जीव तरी आहे का फिरायला जायला? कुठेतरी धडपडला आणि पडला म्हणजे माझं आणि तुमच्या मुलाचं काम वाढवून ठेवशीला. कुठं जायचं नाही. येऊ देत तुमच्या मुलाला, त्यांनाही सांगते तुमचा पराक्रम. ऐकलंस का लक्ष्मी? आलोय आम्ही आणि पेन्शन सुद्धा घेऊन आलोय. सुनबाईला बोललीस का आपण देवदर्शनाला जाणार आहोत म्हणून? होय होय हो, बोलली मी तिला, पण ती फार रागावली. नको नको ती बोलली हो. तू काळजी करू नकोस लक्ष्मी. माझ्या आयुष्याच्या कमाईतलं माझे पैसे आहे ते. अहो पण त्यावरून घरात वाद होतील. काही होणार नाही, काळजी करू नकोस. मी बघतो काय करायचं. अहो काय बाबा, अहो तुम्हाला म्हातारपणात एका ठिकाणी बसावं असं वाटत नाही काय? जमिनीवर पाय राहत नाही का तुमचं? अहो हे मी काय ऐकतोय, तुम्ही दोघांनी नाशिक त्र्यंबकेश्वरला फिरायला जायचा प्लॅन बनवलाय आणि तेही मला न विचारता. अहो तुमच्या लक्षात तरी आहे का? अहो या महिन्याची 5 तारीख होऊन गेली आणि तुम्ही अजून पेन्शन नाही काढली तुमची. आम्हाला काय उपाशी ठेवायचं ठरवलंय का काय तुम्ही? अरे बाळ, माझं ऐक जरा. तुझ्या आईची फार दिवसाची इच्छा आहे रे. माझ्या नोकरीच्या धावपळीत तिला मला कुठेच फिरायला नेता आलं नाही रे. आणि हे बघा बाबा, आत्ताच सांगतो, मी तर माझे पैसे घरात खर्च करू शकत नाही आणि मला काही तुमच्यासारखी सरकारी नोकरी नाही बाबा. त्यामुळे पेन्शन सुद्धा नाही मला. म्हणून तर सगळा पगार मी माझ्या मुलाबाळांच्या भविष्यासाठी साठवतोय. आणि सर्वात महत्वाचं, तुम्ही आम्हाला आमच्या म्हातारपणापर्यंत काय पुरणार नाही. त्यामुळे जिवंत आहात तोपर्यंत आम्हाला पेन्शनचे पैसे तेवढं नीट देत जावा. आणि मला सांगा, तुम्हाला एवढे पैसे कशाला लागतात हो? कसला खर्च आहे तुमचा? आई बाबा, तुम्हाला या घरात राहायचं असेल तर पेन्शनचे पैसे मला द्यायलाच लागतील. नाहीतर मी, नीट ऐका आई बाबा, नाहीतर मी तुम्हाला घराबाहेर काढेन. वा रे बाळा वा, चांगलं पान फेडायला लागलास रे बाबा. तू मात्र दर रविवारी बायकोला फिरायला काय नेतोस, पिक्चरला काय जातोस, हॉटेलला जेवायला काय जातोस, चैनीवर पैसे उडवतोस आणि त्या दिवशी आमची काळजी विचारपूस सुद्धा करत नाहीस. वा रे वा,
किती नवसानं तुला मी जन्म दिला. चांगलं पान फेडायला लागलास रे बाबा, चांगलं पान फेडायला लागलास. आई बाबा बस झाली तुमची नाटकं. पैसे आणला असाल तर दत्ता भाटाच्या दुकानातून किराणा मालाचा बाजार आणि लाईट बिल तेवढं भरून या. आणि परत मला असली नाटकं घरात नको. लक्ष्मी, आपण आपल्या एकुलते एक मुलाचं फार लाड केलं, याचंच फळ भोगतोय. आपण त्याच्यावर संस्कार करायला कमी पडलोय ग, कमी पडलोय. अहो आपला मुलगा चांगलाच आहे हो. तो सुनबाईच्या जाळ्यात अडकलाय. तो तिच्या आहारी गेलाय. आपलं नशीबच फुटक. काय करायचं? हे बघा, आपलं देवदर्शनाला जायचं कॅन्सल करूया. उगीच आपल्यामुळं वाद नको घरात. आजी आजोबा तुम्हाला मम्मी पप्पा रागवतात का? मी बी मोठा झाल्यावर रागवणार म्हणजे रागवणार. अरे बाळा गुरु, असं बोलायचं नाही रे मोठ्या माणसाना. तुझे आई वडील आहेत की. अहो तुम्ही ठीक आहात ना? झाल्या प्रकाराबद्दल तुम्ही त्रास करून घेऊ नका. चला हो, आपण त्यांचा बाजार आणून देऊया. मी तुम्हाला तेव्हाच सांगत होते, देवदर्शनाला जाणं आवडणार नाही त्यांना. लक्ष्मी, मी आयुष्यभर राबलो, सगळे पैसे यांच्यासाठीच खर्च केले. मिळणाऱ्या माझ्याच पेन्शनचे पैसे खर्च करायला आता मुलाची आणि सुनेची परवानगी घ्यावी लागते. वार नशीब, काय दिवस आली हे. जाऊ द्या हो, हे सगळं अमंगळ विसरून जाऊ आपण. पण तुम्ही शांत राहायचं बरं का. तुम्हाला काय झालेलं मला नाही चालणार. तुमची साथ असली ना, मला कसली बी परवा नाही. बाकी माझी कुसवाज राहिली म्हणून समजून मी. रागवायचं नाही तुम्ही. नाही, मी कुठं रागावलो? मला चक्कर मारते, मला गोंधळ चिडते, मला काही दिसायला गेलंय. कसं तरी होतं, कसं तरी होतं हो. अगं या लक्ष्मी, बघ माझ्याकडे बघ. काय होतं तुला? अगं उठ दवाखान्यात जाऊया. अगं लक्ष्मी, उठ की कर. अहो जरा माझ्या लक्ष्मीला काय झालं बघा की हो. या कुणीतरी डॉक्टरला बोला की हो. डॉक्टरला बोला की हो. अरे हे तर भुलचे आहेत तेव्हा. डॉक्टर साहेब, माझी लक्ष्मी कशी आहे हो? ती शुद्धीवर आले का हो? सांगा की, एकदा तिला मला भेटू द्या हो. हे बघा सर, तुमच्या पत्नी काहीच बोलत नाहीत. त्यांची हालचाल सुद्धा होत नाही. फारच गंभीर परिस्थिती आहे. नाडीचे ठोके चालू आहेत. आम्ही सर्व चाचण्या तपासण्या केल्यानंतर निदान असं लागलं, मेंदूला रक्तपुरवठा करणारी रक्तवाहिनी बस्ट झाली आहे. त्यामुळे त्या कोमात गेल्या. आता कसं होणार माझ्या लक्ष्मीचं? ऑपरेशन झालं तर शक्यतो वाचतील त्या. ऑपरेशनला एक साधारणपणे 8 लाख खर्च येईल, पण 4 लाख डिपॉझिट भरावं लागेल. ऑपरेशन झाल्यानंतर बाकीचे पैसे द्यायला मी तयार आहे डॉक्टर साहेब. पैसे देईन मी. तिला ऑपरेशन करायला घ्या,
घ्या लवकर ऑपरेशनला. ठीक आहे, ठीक आहे. तोपर्यंत तुम्ही असं करा, पहिल्यांदा एक 4 लाख जमा करा, म्हणजे लगेचच पेशंटला ऑपरेशनला घेता येईल. अरे बाळ आलास, बरं झालं. तुझ्या आईला 8 लाख रुपये खर्च आहे. पैशाची जमाव करायला पाहिजे रे बाळा. करू ना बाबा, पण पहिलं घरी तर चला. अहो 3 वाजले जाता, तुम्ही जेवला नाहीत अजून. अरे बाळा, तुझी आई उपाशी आहे आणि मला नड्यातून घास कसा उतरल रे बाळा. बर बर, चला आता घरी चला. निघून गेला रंग, फिरून गेला धागा, व्याकुळ हा जीव माझा किती काळ जागा. तुटलेल्या काचेचं सपन हे डोळ्यात, रात पेटून उठती अन दिवस काळोखात माझ्या देवा. बाळ, तुझ्या आईला दवाखान्याला 8 लाख रुपये खर्च आहे. काय करायचं सांग. थोडेसे माझ्याकडे 2 लाख रुपये आहेत. तू 6 लाखाची जमाव करतोस. बाबा, खर्च करायला तशी माझी काय हरकत नाही, पण आईची बॉडी जर साथ देत नाही तर कशाला उगाच खर्च करायचा ना. नाहीतर आता तिचं वय झाले, खर्च करून काही उपयोग होणार नाही असं मला वाटते बाबा. बरोबर आहे तुझं. नाहीतर काय, आता तिचं वय झालंय. आज ही मेली काय आणि उद्याही मेली काय. मग आजच मेली तर काय होते. बरोबर आहे रे बाळा, तुझं बरोबर आहे. फक्त एक आठव बाळा, अरे तुझ्या बाथरूम मध्ये सकाळी टॉवेल दिला, दिवसभर तुझं करत राहिली, प्रत्येक गोष्ट तुझी करत राहिली. रात्री झोपतानाही सुद्धा तुला दुधाचा ग्लास आणून दिला, साखर टाकून दिली, दुधावर फुंकर मारून गार करून ते दूध तुला पाजलं. तुझं अंथरूण पांघरूण उशी काय दिलं नाही तुला. तू शाळेत निघालास तर तुझे दप्तर पेन तुझे सॉक्स बूट सारे काही केली. शाळेत सोडायला बस पर्यंत पळत गेली. पुन्हा 4 वाजता शाळेच्या गाडीकडे पळत गेली तुला आणायला. काय केलं नाही तुझ्यासाठी. अरे तुझ्यासाठी तिने जेवढं केलं ना तेवढंच माझ्यासाठी केलं. अरे मी कामावर निघालो तर माझी बॅग, माझा मोबाईल, माझा पेन, माझी ऑफिसची फाईल, माझ्या गाडीची चावी, माझे चप्पल, माझा नाश्ता, माझा डबा सगळं जागेवर तिनं आणून दिलं. मी तिला काय दिलं आयुष्यभर? फक्त शिव्या. रागावलो, 100 वेळा तिच्या अंगावर जाऊन गेलो ना. तिचा कधी वाढदिवस केला. अरे प्रत्येक वर्षी तुमचा सर्वांचा वाढदिवस होतो. अरे तुम्ही कधी तिचा वाढदिवस केला? तिनंच वाचवलेल्या साठवलेल्या पैशातून मला न कळू देता तुम्हाला केक कपडे लत्ता आणली. तुम्हाला काय केलं नाही तिनं. फक्त ती पडल्या पडल्या जायला पाहिजे होती. पडल्या पडल्या ती गेली असती तर बरं झालं असतं. मधून मधून डोळे उघडती. मला अपेक्षा आहे, मला वाटतंय ती उठल. माझ्या उतार वयातला तेवढाच आधार आहे. ती जर गेली तर माझं काही खरं नाही, माझं काही खरं नाही. बाबा, तुमची भावना मी ओळखतो, पण माझ्या प्लॉटसाठी घेतलेल्या कर्जाचा हप्ता 60,000 रुपये, माझ्या गाडीचा हप्ता 20,000 रुपये, माझा घरातला सगळा इतर खर्च 15,000 रुपये. मला कुठून आणू मी पैसे? माझा पगार मला नाही पुरत. अहो मी कर्ज बाजारी आहे आणि त्यातूनही काहीतरी उलाढाल करून पैसे जमवून बाबा मी आईसाठी खर्च केला तर माझ्या पोरांचं काय? अहो त्या पोरांचे ऍडमिशन करायला मला 1.5 लाख भरायचे आहेत. कुठून आणू? अहो माझ्याकडे एवढे पैसे नाहीत बाबा. आणि तुम्ही अपेक्षा सुद्धा करू नका. आई बघू, भगवंताच्या कृपेने उठली तर उठली,
अरे बा, असं का वाईट मंगळ बोलतोस? नको देऊन तू पैसे, पण मी माझी जमीन विकणार, पण तिला उठवणार. मी तिला जगवणार, मी तिला जगवणार. मी तिला जगवणार, मी तिला जगवणार. मी तिला जगवणार, मी तिला जगवणार. मी तिला जगवणार, मी तिला अहो सर, इतक्या वेळाने इथं काय प्रॉब्लेम काय? काय कशाची अडचण आहे काय? कुणावर भांडण झालंय का? नाही, मला निसंकोच सांगा सर, आपण काहीतरी मार्ग काढतो. काळे सर, काय सांगू? माझ्या पत्नीला अटॅक आल्याने ती दवाखान्यात ऍडमिट आहे. ती कोम्यात गेली. डॉक्टरांनी 8 लाख रुपये खर्च सांगितलाय. हो, माझ्याकडे 2 लाख आहेत. बाकीचे पैसे मुलगा वगैरे सर्वांनी हात वर केले. तो माझी पत्नी लक्ष्मी माझा आधार आहे. हो, म्हणून मी ठरवलंय माझी जमीन विकणार, पण लक्ष्मीला जगविणार, लक्ष्मीला जगविणार. असं झालं होय? ठीक आहे सर, तुम्ही असं करा, आपल्या शिरोळमध्ये जमीन खरेदी विक्री करणारे माझ्या ओळखीचे संजय माने खरगे आहेत, त्यांना आपण भेटूया. तुम्ही पुढे वा, मी संजूला फोन करतो. मी तुमच्या मुलाला घेऊन येतो, आपण चर्चा करूया आणि नक्की मार्ग काढूया. नमस्कार संजू माने. हा नमस्कार. आलो होतो म्हणजे बजरंग काळेंनी आपल्याला फोन केला होता ना? हो 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 सर, केला होता की. त्याच विषयासाठी जर आलोय. हे बघा, हा 7/12 हा 8 हा हा होय सर, तुमची जमीन मी बघितलं सर. हो, ती नदी पुढ्यात जमीन आहे. 2 एकर क्षेत्र आहे. बरं ती ना, मग कितीला द्यायची? थांबा, बोजा वगैरे काही नाही. ठीक आहे, आपण घेऊ की. कितीला द्यायची? 40 लाख रुपयाला द्यायची. अहो काय सर, अहो 40 लाख रुपयाला कुठं जमीन जाते का? अहो सर, तुमची जमीन नदी पुढ्यात, वर्षाला महापूर येणार. तुमच्या जमिनीत अजून पाणी आहे, काय पीक येणार हो? आणि 40 लाख सांगतायचं कसं तुम्ही? हे बघा, 15 लाख रुपये देईन बघा. आता लगेच काही गिरायक नाही, पण ठेवून घेईन मी. आलं गिरायक तर मी विकेन, आणि तुम्हाला अर्जंट पाहिजे असेल तर मग 15 लाखाला मी घेईन. बरं, 15 तर 15 व्यवहार करूया. बरं ठीक आहे. या नोटरीवर तुमची आणि मुलाची सही करा. मी तुम्हाला हे 2 लाख रुपये इशारा देतो. बाबा, मी सही नाही करणार. अरे अहो, तुम्ही तर जमीन विकायला काढलीत. मला वाटलं तुम्ही जमीन घाण ठेवताय म्हणून. अरे, तुमची थोडी जमीन विकतोय, माझ्या बापाची मी जमीन विकतोय. तुम्हाला कोण सांगितलं जमीन तुमची आहे म्हणून? अहो, आजोबांच्या जमिनीवर तुमचा अधिकार नाही तर नातवाचा अधिकार असतोय. मी सही केली तर कागद होईल, मी सही करणार नाही. जमीन विकायची नाही आपल्याला. अरे बाळा, ऐक, हे बाळा, अरे काहीतरी ऐक. सही कर, सही कर. नाही सही करणार मी.
एकदा सांगितलं ना तुम्हाला, नाही करणार मी सही. अरे बाळा ऐक रे. अरे असं करू नकोस रे. तुझी आई मूर्तीशी झुंज देते रे मला. आता कसं होणार माझ्या लक्ष्मीचं? कसं होणार माझ्या लक्ष्मीचं? काळे सर आता मी काय करू? माझ्या पत्नीचं कसं होणार हो? माझी लक्ष्मी आहे हो, माझा आधार आहे हो सर, माझा आधार आहे. सर मला मदत कराल तर लय बरं होईल सर, लय बरं होईल. काळे सर आता मी काय करू हो, काय करू? हो माझ्या पत्नीचं कसं होणार हो? माझी लक्ष्मी आहे हो, माझा आधार आहे हो सर, माझा आधार आहे. मला मदत करेल का हो सर? मला मदत करेल का? सर मी मदत करीन तुम्हाला, काय काळजी करू नका. आता वाजलेत रात्रीचे 8. तुम्ही आता काय दवाखान्यात जाऊ नका. तुमची मनस्थिती व्यवस्थित नाही. माझ्याकडे 4 लाखापर्यंत आहेत. आणखीन 2 लाख बघूया कोणाकडे मिळतात काय. सर मी सांगतोय ऐका, तुमची मनस्थिती व्यवस्थित नाही. तुम्ही आता दवाखान्यात जाऊ नका. मी तुम्हाला स्वतः घेऊन जातो, पण सकाळी. आपण असं करूया सर, 4 लाख रोख देऊया आणि 2 लाखाचा चेक देऊया. तुम्ही एक काम करा सर, तुम्ही आता आमच्या घरी चला. चला सकाळी जाऊ आपण. चला आमच्या घरी. मंडळी, या सरांना बजरंग काळे सरांनी आपल्या घरी नेले. परंतु हा माणूस रात्रभर झोपलाच नाही, किंबहुना त्याला झोपच लागेना. डोळ्यापुढे फक्त बायको, आपल्या पोरांची आई ना, तीच फक्त बायको त्यांच्या डोळ्यासमोर होती. निम्म्या रात्रीचा 1:30 वाजता उठला हा माणूस. अंघोळ केली गार पाण्यानं. त्याला वाटलं पहाटच झाली. त्यानंतर रात्रभर खुर्चीत बसून राहिला. थोडा वेळ सुद्धा झोपला नाही हा माणूस. शेवटी दिवस उजाडला आणि दोघे मिळून दवाखान्यात पोहोचले. घ्या आता माझ्या पत्नीच्या ऑपरेशनचा ऍडव्हान्स घ्या. तुम्हाला ऍडव्हान्स पाहिजे ना? घ्या जमा करा. नाव काय म्हणाला पेशंटचे? लक्ष्मी आनंदराव मोरे मळे. हा, या फॉर्मवर सह्या करा. बर तर का मी सरांना फोन करतो. हा सही बर करतो. हॅलो सर, मरळे पेशंटचे मालक आले. त्यांनी पैसे जमा केले. पेशंटचे ऑपरेशन करायचे आहे. हां हो सर, ठीक आहे, या सर. तुम्ही 3 दिवस झाले पेशंट येत आहे. लक्ष्मी मोरे ना? होय बरोबर. ऑपरेशन करायचं आहे, त्याचे पैसे घेऊन आलोय. सॉरी सर, तुमच्या पत्नी नाही राहिल्या. तुमच्या मिसेस ऑफ झाल्या. त्यांची हालचाल बंद झाली. ऑक्सिजन काढायला मी 5:30 माझ्या हाताने काढला. रात्री 3:30 त्यांचा श्वासोच्छ्वास बंद झाला. अरे सांगा बाळा, अरे काय सांगतोस काही? खरंच सर, तुम्हाला कसं सांगू, तुम्ही माझ्या बापासारखे आहात. काय सांगतोस की बाळा? अरे काय सांगतोस? सर, पेशंट नाही राहिले. तुमची मिसेस नाही राहिली या जगात. अरे तू काय म्हणतोस? अरे काय करणार आहे मला? अरे काय म्हणतोस रे मला? सर, तुमच्या पत्नी नाही राहिल्या. तुमच्या मिसेस ऑफ झाल्या. त्यांची हालचाल बंद झाली. ऑक्सिजन पण काढलाय. मी 5:30 वाजता माझ्या हाताने काढलाय. रात्री 3:30 त्यांचा श्वासोच्छ्वास बंद झाला. अरे खरं सांग ना मला. अहो सर, गेल्यात त्या. अरे बापरे.
लक्ष्मी माझी गेली. हे घ्या पैसे तुम्हाला. देवा, अरे परमेश्वरा, कसला भोग ह्यो. माझा आधार गेला, माझी सावली गेली, माझी घरची लक्ष्मी गेली. आई, बाबा, अहो मला तुम्ही सोडून गेलात. अहो खरोखर आम्ही चुकलो आई बाबा. आम्हाला माफ करा, आम्हाला माफ करा. आम्ही चुकलो, आमचा फार मोठा अपराध झाला. आई, आई बाबा, आमचा फार मोठा अपराध झाला. आम्हाला माफ करा आई बाबा. आम्हाला माफ करा आई बाबा, आम्हाला माफ करा. आई बाबा, आई बाबा, आम्हाला तुम्ही सोडून गेलात. चुकलो, खरंच आम्ही चुकलो. आम्हाला माफ करा आई बाबा, आम्हाला माफ करा. आम्ही चुकलो, आमचा फार मोठा अपराध झाला हो. आम्हाला माफ करा आई बाबा, माफ करा आम्हाला, माफ करा. पाहिलं का मंडळी, हे माझ्या आया बहिणीनो, हे माझ्या भावांनो, काय अवस्था केली आहे. अहो, ही वयस्कर आई वडील दोघेही मृत्यू पावले. एका बाजूला आईचं प्रेत जळत होतं, दुसऱ्या बाजूला वडिलांचं प्रेत जळत होतं, आणि पोरग हंबरडा फोडून फोडून जमिनीवर लोळून लोळून रडत होतं. तेव्हा माझ्या बंधू भगिनीनं आमची कळकळीची विनंती आहे, तुम्ही तुमच्या आई बापाला कधीच दुखवू नका. मग तुम्हाला कुठल्याच देवदर्शनला किंवा महाराजाकडे जायची गरज नाही. देव तुम्हाला भेटेल तुमच्या घरी, आई वडिलाच्या पावन चरणावरी. तेव्हा तुम्ही सर्वांनी आई वडील सासू सासरे यांची सेवा करा. त्यांना अंतर देऊ नका, त्यांना अंतर देऊ नका. सर्व रसिक प्रेक्षकांची आमच्या बाल गजराज परिवाराच्या वतीने